मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुंबई महापालिकेनं आज भाजपची महत्त्वाची बैठक। महायुतीमध्ये जागा वाटपापूर्वी भाजपकडून तयारीला वेग। मुंबई कोर कमिटीची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। काँग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्षांसह आमदार खासदारांची उद्या दिल्लीत बैठक। बिहारमधील पराभव आणि वोट चोरीच्या मुद्द्यावर मंथन होणार। पुढच्या वर्षी तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पॉंडिचेरी, केरळमध्ये आणि आसाममध्ये सुद्धा निवडणुका। काँग्रेस हा नेहरू आणि गांधींचा विचार स्वीकारणारा पक्ष। मला समजणारा काँग्रेस पक्ष कधीही संपणारा नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन। हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर आज नतमस्तक होणार। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी मातोश्री बाहेर शिंदेंचे शिवसेनेचे बॅनर। बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय, असा बॅनरवर आशय। मनसे नेते अमित ठाकरेंचा 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल। परवानगी न घेता नेरूळमधील शिवस्मारकाचं लोकार्पण केल्यामुळे ही कारवाई। तर अमित ठाकरेंवर राजकीय कारकिर्दीतला हा पहिलाच गुन्हा। नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार। महाराष्ट्रातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। सध्याच्या आणि आगामी निवडणुकीमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा याचिकेत आरोप। शरद पवार गट कदाचित मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक लढवणार नाही। एकनाथ खडसेंकडून संकेत। राष्ट्रवादीची ताकद शहरात नव्हे तर ग्रामीण भागामध्ये असल्याचंही दिलं कारण। मनपा निवडणुकीमध्ये विरोधकांचा बुरखा फाडून जागा दाखवण्याची वेळ। फडणवीसांचा इशारा। तर येत्या निवडणुकीमध्ये जो सत्तेवर येईल तो महायुतीचा असला पाहिजे, फडणवीसांचा निर्धार। बिहार निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा एनडीएला खोचक टोला। सिकंदर बनण्याचं गुपित अजून कुणीही समजू शकलेलं नाही। जो जिता वही सिकंदर या फडणवीसांच्या वक्तव्यावर ठाकरेंचं प्रत्युत्तर। गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या जागा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। एकत्र लढल्यास कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही, प्रफुल्ल पटेल यांची भूमिका। सुनील तटकरेंनी भाजपसोबत युती करून नीतिमत्ता घालवली। महाड नगर परिषदेमध्ये शिवसेनेचा एकला चलोरीचा नारा। मंत्री भरत गोगावले यांची माहिती। माझ्यावर अत्यंत अश्लाघ्य शब्दात टीका, म्हणूनच भाजपसोबत युतीचा निर्णय। तटकरेंचा शिवसेना नेत्यांवर रोख। तर येणाऱ्या निवडणूक निकालामध्ये आमची ताकद दाखवून देऊ, तटकरेंचं आव्हान। गुंड आणि मकोका लागलेल्या लोकांच्या हातात शहर देऊ नका, जयंत पाटलांची महायुतीवर टीका। ईश्वरपूर नगर परिषदेसाठी गुंड आणि मकोका लागलेल्या लोकांना उमेदवारी दिली जात असल्याचाही आरोप। वांद्र्यातल्या किल्ल्यावर दारू पार्टी। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांच्याकडून व्हिडिओ ट्विट। तर व्हिडिओ पाहिला नाही, दारू पार्टी झाली असल्यास त्यावर कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। वनमंत्री गणेश नाईक आज पुण्यामध्ये बैठक घेणार। महाराष्ट्रामध्ये मानव आणि बिबट्या संघर्ष वाढल्यानं बैठकीचं नियोजन। तर मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वावर या ठिकाणी वाढल्यानं चिंताजनक स्थिती। दहशतवादी उमर नबीचा नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। स्फोटाआधी दहशतवादी उमरच्या गाडीमध्ये एटीएमचा गाळ। उमर एटीएम मधून पैसे काढण्यासाठी फिरोजपूरच्या जिरका येथे आल्याची दृश्य। दिल्लीत लाल किल्ला स्फोट प्रकरणातील डॉक्टर उमर हा आत्मघातकी बॉम्बर। तर स्फोटासाठी i20 कारचा वापर करण्यात आला होता। एनआयच्या तपासात मोठा खुलासा। सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड। मुंबईसह नवी मुंबई ठाण्यातील सीएनजी रिक्षा, टॅक्सी तसंच बस प्रवासावर परिणाम। औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना पर्यायी इंधन वापरण्याचाही सल्ला। राज्यात प्रेक्षकांना फक्त 50 रुपयात नाटकाचे प्रयोग पाहता येणार। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा। तर पुण्यामध्ये प्रशांत दामले यांच्या 13,333व्या प्रयोगावेळी झालेल्या कार्यक्रमात आशिष शेलारांची माहिती। संत ज्ञानेश्वर माऊलींचा आज 729वा संजीवन समाधी सोहळा। दुपारी 12 वाजता हा सोहळा पार पडणार। मोठ्या संख्येनं वारकरी आळंदीत दाखल। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस।
मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी.